बंटी गवस. चला बंटी यायचंय. चला बंटी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन द्यायचा लगेचच यायचे. चला आशिष 11चा एक प्रतिनिधी येऊ द्या. आशिष 11 एक मिनिट येऊन सन्मान चिन्ह घेऊन द्यायचा. हा ठीक आहे. चला बंटी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 10 चेंडूमध्ये तब्बल 17 धावांचं योगदान 3 चौकारासह आणि हा ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर नागेंद्र चव्हाण नरेंद्र चव्हाण याच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय बंटी गवसला. काय जबरदस्त बॅटिंग पहा. अशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली ज्या वेळेला संघाला गरज होती. चला आकाश चव्हाण आपण सुद्धा यायचंय. लेट्स प्ले. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला आकाश चव्हाण एक षटक त्याचे 5 धावा आणि 1 गडी बाद केला होता. पहा मॅन ऑफ द हो हो इकडे काय पहिला चेंडू एमएस कडून सुटला त्यानंतर परेश कडून सुटला आणि चेंडू गेला सही मार्ग पार चौकार 4 धावा. थँक्यू थांबवतोय. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तर बंटीला पडतो त्याला द्यायचा आकाशला कारण आकाशने फक्त एका धावाच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि त्यामधून 1 गडी बाद केला होता. बंटी थांबायचंय. आकाश सुद्धा थांबायचंय. बंटी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच पुरस्कार भेटला खूप चांगला वाटतंय. बॅटिंग खूप चांगली होते पण स्कोर याच्यामध्ये तेवढा डिफेंड नव्हता. 34 रन होतं पण पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा निशान पिराने आऊट झाला तेव्हा आम्ही थोडी मॅच जिंकलो होतो आणि त्यांनी खूप चांगली ओव्हर केली होती म्हणून मी त्याला माझा पुरस्कार दिला. केतनची विकेट गेली होती त्यानंतर दबाव होता त्यानंतर अजून 1 गडी बाद झाला होता 2 विकेट बाद झाले होते त्यानंतर दबाव मध्ये कशा प्रकारे फील करत होता? टीमला मी सांगितलं होतं की मला सिंगल करत द्या. मी इकडे माझी चांगली बॅटिंग होते मला फक्त स्ट्राईकवर आणत राहा आणि मी तेच करून दाखवलं. टीमसाठी खेळणं मला खूप गरजेचं होतं. क्वालिफायर मॅच होती. सुपेल 2 ओव्हरमधून आता मी 6मध्ये गेलो आहे. यापुढे पण चांगला खेळायचा प्रयत्न करू. मला वाटतं बरेच स्पर्धेनंतर सुपर 6 मध्ये दाखल झालाय संघ कसं वाटतंय? आम्ही खूप वर्ष खेळतो पण आम्हाला सफल भेटत नव्हते. यावर्षी आम्ही खूप चांगलं खेळतो आणि सफल आम्हाला त्याचं म्हणजे आम्ही चांगलं खेळतोय खूप वर्षापासून खेळतोय म्हणून आम्हाला आता म्हणजे एवढं चांगला सुपर 6 मध्ये जातो. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुपर 6 साठी. एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते मॅच दरम्यान मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मृदुल मेहर यांचा. जे पाठी खेळतात प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती असेल मैदानात बॉल येतोय आयोजकांना विनंती असेल तो खेळ थांबवायचा आहे. पण चला आयोजक गौरव तो खेळ थांबवायचा विनंती असेल. सामन्याच्या दिशेने वळतोय जिथे पहिल्या 6 चेंडूमध्ये 10 धावा क्षमासावी 8 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. दीपक बांबरे आहे एकीकडे ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे तर दुसरीकडे सूरज चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. टेक्निकल टीमला यावेळेला खऱ्या अर्थानं मदत घेतली जाते.
यस बाउंड्री चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर यावेळेला 4 धावेने आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आज सुपर संडेचा दिवस आणि खऱ्या अर्थानं ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गतीचा चेंडू भूपेश मेहर, बलाढ्य असा अनुभव असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नवापूर नगरीमधील आपण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला ना तर प्रचंड असा अनुभव असणारा हा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धाव संख्येत यावेळेला अतिरिक्त धावेने भर पडत असताना प्रॉपर टायमिंग केला जातो. दीपक बांबरे पुन्हा एकदा चुकी घडली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर थोडीशी चुकी घडली जाते. बेसिक क्रिकेट मधलं म्हटलं जातं ना ते यावेळेला खऱ्या अर्थानं त्या गोष्टी LNCCच्या चुकीच्या घडत असताना हार्ड लक देखील म्हणावं लागेल. तर दुसरीकडून लक फॅक्टर बारोंडा माऊली संघासाठी आतापर्यंत ज्या प्रकारच्या सुवर्ण संधी निर्माण झाल्यात आणि त्या संधीचं सोनं करेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर सरोज ज्या खेळाडूला आपण पाहतोय एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातोय सूरज. 4 चेंडू नव्हे 5 चेंडूंचा खेळ, 4च विवेक 4 चेंडूंचा खेळ आहे. 14 धावा धावफलकावर. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला काय प्रॉपर टायमिंग केला जातोय. सूरज आणि सूरज आज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं वादळ घुंगावत असताना पाहायला मिळतंय. यस शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. थँक्यू डीजे. भूपेश यांच्यावर आक्रमण हल्ला सर्व काही पाहायला मिळतो. पुन्हा एकदा प्रॉपर ड्राईव्ह केला गेलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाजाचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना धाव संख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. हे स्पर्धेचं पर्व पहिलं वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं. आणि पाठच्या 2 दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेले ना तर तितकंच प्रेक्षकांचं तुडुंब गर्दी आणि अर्णालावरचं खऱ्या अर्थाने हे प्रेम पाहायला मिळतंय. सामन्याच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय जिथे गोलंदाज फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आशिष मेहर गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळत आहे. प्रचंड असा अनुभव अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये म्हणा एक म्हटलं जाताना जुनं ते सोनं आज मैदानामध्ये LNCC संघाचा संघनायक देखील आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत धाव संख्या विश्वास 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2.1 चेंडूंचा खेळ होतो. LNCC संघ म्हटलं ना तर एक स्टार कास्ट एक अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये भूपेश मेहर असेल, आशिष मेहरला आपण पाहतोय, त्यांचेच बंधू विश्वास मेहर यांना आपण पाहतोय. विशाल पाठचा जो नवापूरचा सामना झाला त्या ठिकाणी विशाल यांनी देखील प्रभावित करून सोडलं होतं. तो विशाल आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कुणाल सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परेशला आपण पाहतोय, हेमेशला पाहतोय. अनेक असे स्टारकास्ट पाहायला मिळतात. दुसरीकडे काय, दुसरीकडे यावेळेला दीपक बांबरे बॅक टू द डगआउटमध्ये परताळत असताना धाव संख्या आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेली तर 20 धावा धावफलकावर. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना नवीन फलंदाज यावेळेला अक्षय येतोय. आणि अक्षय खऱ्या अर्थानं काल आपण पाहायला गेलं तर 2 चेंडू 4 धावेंची गरज असताना ज्याच्या बॅटमधून एक विजयाचा चौकार आला होता तो अक्षय यावेळेला डावकरू फलंदाज स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवर आक्रमण हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते का मला म्हटलं जातं नवापूरमधील आणि अंडरम बॉक्स क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं फिरकीचा जादूगर शेन वॉर्न यांची आठवण करून देत असताना ज्या वेळेला चेंडू जमिनीलगत आदळतोय आणि त्यानंतर बराच असा वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच आशिष मेहर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होतोय. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय राहुलजी मुंगसे एक उत्तम आयोजक आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली होती परंतु बॅटची कडा घेऊन यावेळेला चेंडू येतोय स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. LNCCच्या डगआउटमधून खऱ्या अर्थानं टाळ्या वाजल्या जातात. यावेळेला प्रोत्साहित केलं जात आहे गोलंदाजाला.
आशिष व कर्णधार देखील आहे. पुन्हा एक दाखवते टप्प्याचा चेंडू ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, गडी बाद होईल का? पंचांचं बोट यावेळेला हवेत, अर्थातच बॅक टू द डगआउट मध्ये परताळेल का सूरज? रिव्ह्यू घेतला जातोय का? यस, टेक्निकल टीमला खऱ्या अर्थाने यावेळेला कामाला लावलं गेलंय. पंचांचा सॉफ्ट डिसिजन, गडी बाद होता आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतलाय आणि बारोंडा माऊली संघ देखील जाणतो हा रिव्ह्यू आणि हा खेळाडू तितकाच महत्वाचा आहे. परंतु गडी बाद आहे. विकेट, 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 21 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 21 धावा. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आमचे मॅन्युअल स्कोरर कदम सर या ठिकाणी दर्शवून देतात की फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारची गोलंदाजी आशिष मेहर यांनी हाताळली, एकदा जोरदार टाळ्या. विनंती असेल, सुपररित्या गोलंदाजी हाताळली. पूर्णतः पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना आपल्या संघासाठी, आज आपल्या गावासाठी लढत असताना पाहायला मिळतो आशिष मेहर. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय खल्लास. 21 धावा धावफलकावर. विशाल येतोय नवीन गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं मेहर कुटुंबातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण आता संघ आपण पाहायला गेला ना तर मेहर परिवारातील आपल्याला LNCC संघ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेलाय. पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. दुसरीकडे डावकारू फलंदाज आहे, एकीकडे अक्षय आहे, दुसरीकडे विजय आहे. 2 नवीन बॅटर यावेळेला मैदानामध्ये. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्यावर देखील नजर असेल. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी. आशिष सुपररित्या कमबॅक करून दिला आणि त्यानंतर त्याच वळण घेत असताना त्याच प्रकारची गोलंदाजी विशाल यांच्याकडून देखील हाताळली जाते. प्रत्येक चेंडू आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेला ना तर कंजूस गोलंदाजी हाताळली जाते. सुपर, ब्लाईन, लेन, टप्पा, आज सर्व काही हितांश शुगांश यांच्या मैदानामध्ये दर्शवत असताना पाहायला मिळतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पंच 2 आमच्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर एकीकडे निखिल आहे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतंय विवेक पाटील. भुवनेश देखील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अमन आणि भुवनेश मध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे. तो भुवनेश आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. दुपारच्या सत्रामध्ये आज पंचांची कार्यरत निभवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आमची टेक्निकल टीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन आज जयेश मांगेला असेल, सोबतीनं मॅन्युअल स्कोरर एकीकडे नयन तांडेला आहे तर दुसरीकडे प्रवीण पाटीलला आपण पाहतोय. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा यावेळेला चुकी घडली जाते. अतिरिक्त धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होते. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. कानमंत्र दिलं जाते यावेळेला. परंतु क्रिकेटच्या भाषेमध्ये बऱ्याचदा असं देखील म्हटलं जात आहे की जब चर्चा होत आहे ना तब खर्चा भी बहुत होता है. आणि अशा प्रकारचं आतापर्यंत दृश्य पाहायला मिळतं. लगातारचे 2 चेंडू अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव बनवला होता तो यावेळेला थोडासा कुठेतरी रिलीज केला जातोय. पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थानं कदम सर आपण पाहायला गेल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 षटकांची षटक हाताळला आणि त्यानंतर पुन्हा एकदा विस्फोटक मारा येतोय. पुन्हा एकदा डीजे मॅन. येस, थँक्यू डीजे. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा बॅकफुटला येतो हा कारण डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला. सिंगल धाव. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर 31 धावा लगावल्या जातात आणि येणाऱ्या 24 मध्ये 32 धावेंचं आव्हान आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं, जिथे सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 तब्बल संघामध्ये. एकीकडे टीम साईबा विरोधामध्ये टीम साईचरण. चला आपण या. दोन्ही संघांना विनंती असेल आपण या. खऱ्या अर्थानं प्रेक्षक देखील ज्या सामन्यासाठी आतुर होता तो सामना आपल्या भेटीला
यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन विरार नगरीमधील असे तब्बल संघ, एकेकडे वसई तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा अर्थातच SPL सायबा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आणि त्यांच्याच आयोजकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल टीम सायबा. चला या विक्रांत मुजो आलेले आहेत. मी विनंती करतोय पराभूत संघ आशिष 11 आपला कर्णधार असेल किंवा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण या. सुपर 12 मध्ये जाणारे संघ यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येतोय. ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर त्यांना देखील एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. कॅमेरामॅन आलाय. चला राहुल यांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅच टॉस केला जातो. एका बाजूला आहे साई चरण, समोर टीम सायबा. बिग फाईट, बिग मॅच जे आपल्या भेटीला येणार आहे. स्टार जिंकला काय निर्णय? फिल्डिंग कशा प्रकारची तयारी आहे या सुपर 12 साठी? तयारी तर तशी काय नाही, आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू, कारण की इकडे कुठला पण स्कोअर चेस पण होऊ शकतो आणि डिफेंड पण होऊ शकतो, म्हणून कारण की आउटफील्ड खूप चांगली आहे. किती धावांपर्यंत रोखायचं आहे? 30च्या आतमध्ये, म्हणजे 30च्या आतमध्ये. ज्या प्रकारे ऋषीदादा बहरात आलाय, ही सर्वात जमीची बाजू ठरले, त्याबद्दल काय सांगशील? कारण की सगळे खूप मेहनत घेत आहेत आणि दररोज प्रॅक्टिस पण करत आहेत. तर आता पण आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा मुजी तुला. विक्रम, प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे? तयारी तर अशी काही नाही आहे, आम्ही ज्या पहिल्या 2 मॅच खेळलो तसाच खेळायचा प्रयत्न करू. समोर टीम सायबा संघ आहे, किती धावांपर्यंत त्यांना टार्गेट ठेवायचं आहे? टार्गेट तर 35च्या आसपास जायचा प्रयत्न करू. टीम कशा प्रकारे असणार आहे? टीम सेम टीम आहे, फक्त पंकज आलाय बस. खूप साऱ्या शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय टीम सायबा संघांनी आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय टीम साई चरण संघाला. मॅचच्या दिशेने बोलतोय, जिकडे मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मृदुल मेहर या मॅच साठी जॉईन आहेत. आशिष 11 संघ कर्णधार येत आहेत. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी चव्हाण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सुपर 12 मधील संघ आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार होतोय. चला आयोजक अभि आहेत, नरेंद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार आपल्याला पाहायला मिळतो. सुपर 12 मधील संघांचा देखील ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हार्डलक टीम आशिष 11. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील पुढील स्पर्धेसाठी. सामन्याकडे वळतोय, जिथे आपण पाहतोय पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा येत असताना पाहायला मिळतात आणि यावेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच आशिष मेहर यांच्या खेळीला यावेळेला लागतोय पूर्णविराम. हॅलो चेक. येस, थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेल्यानंतर 24 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान धावफलकावर आहे. परंतु यावेळेला आशिष मेहर सारखा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय.
नवीन गोलंदाज दुसरीकडे रवींद्र यांना आपण पाहतोय, ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे आणि त्या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील तितकंच महत्वाचं आणि नॉकआउटच्या खऱ्या अर्थानं डुवाडाईच्या सामन्यामध्ये स्वतःला झोकवून द्यावं लागेल. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास यांना खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये त्या आत्मविश्वासानं खेळावं लागेल. म्हणताना की मित्रांनो, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपत असतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि ह्या रणनीतीने खऱ्या अर्थानं विश्वास आज मात्र मैदानामध्ये तळपत असताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. धाव संख्या आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेले तर 10 धावा आमचे मॅन्युअल स्कोरर कदम सर आम्हाला दर्शवत असताना, आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जाताना की आयुष्यात संकट खूप येत असतात, परंतु परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी एक चांगल्या हिरोला देत असतो. आणि अशा प्रकारचा आतापर्यंत जो सामन्याचा हिरो आहे तो विश्वास, आणि ह्याला खऱ्या अर्थानं विश्वासानं फलंदाजी करावं लागेल. खऱ्या अर्थानं LNCC संघाचा एक संकटमोचक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे हेमेश मेहर आहे, संथ गतीने सुरुवात करतोय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, कोणत्याही प्रकारची आतापर्यंत जोखीम पत्करत नाही. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, म्हटलं जातं ना, क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि हे पहिलं प्रेम आज मैदानामध्ये मला जिंकून द्यायचं आहे. ह्या रणनीतीने 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. थोडासा फंबल होतोय, सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये 1ने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या आतापर्यंत ज्या प्रकारे केली गेले 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ होतोय, 5 चेंडूंचा खेळ होत असताना पंचांचा डिसिजन येतोय यावेळेला. एक बोट हवेत, अर्थातच 1 to go चा इशारा करत असताना 13 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन, एक सुंदर स्पर्धा, एक आठवणीत आणि स्मरणामध्ये राहणारी स्पर्धा. अर्थातच हितांश युगांश 11 संघ आणि ह्या संघाच्या वतीने ही स्पर्धा आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं, एक आठवणीत राहणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या खेळाने तुम्हा मला वेड लावले ना मित्रांनो, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर ओळख निर्माण करून दिले, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज आपल्याला असंख्य असा मित्रपरिवार दिलाय ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त त्या मैदानातील बॅट आणि बॉलची नशा. कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, कोणाला प्रेमाचा गर्व असतो, परंतु आम्हाला फक्त त्या घरातील ट्रॉफींचा चमचमत्या गर्व. आणि हेच स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या आतापर्यंत ज्या प्रकारे कोऱ्याने ओढत असताना पाहायला मिळतंय, एक चांगली सुरुवात करून असताना 2 बॅटर म्हणजे आशिष मेहर खऱ्या अर्थानं स्वस्तात गमावतो आणि त्यानंतर एक आतापर्यंत स्वतःला जिम्मेदारीने खेळण्याचं आणि जिम्मेदारीने खेळत असताना 2 बॅटर आतापर्यंत पाहायला मिळतात. विश्वास आतापर्यंत मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. दुसरीकडे हेमेश मेहर संथ गतीने सुरुवात करून देत असताना धावफलकावर वैयक्तिक 15 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे बारोंडा माऊली विरार नगरीमधील संघ, तर दुसरीकडे लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब अर्थातच नवापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ह्यावेळेला धावचीची संधी होती, परंतु आयोजकांना विनंती असेल प्रेक्षकांना, आपण थोडंसं ते लाईटचे पोल आहेत त्यापासून थोडंसं लांब राहायचंय, तेवढी विनंती असेल.
2.2 चेंडूंचा खेळ, आतापर्यंत 15 धावा, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष धावफलकार आपण पाहायला गेलं तर कदम सर आमचे दर्शवत असताना की 32 धावेंचं आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील 15 धावा धावफलकावर. अर्थातच यावेळेला विश्वास ह्यांना एक्सिलेटरवर पाय द्यावं लागेल. खऱ्या अर्थानं आता मात्र टॉप गिअरमध्ये गाडीला न्यावं लागेल. थोडासा संघ आतापर्यंत प्रेशरमध्ये आहे, परंतु दुसरीकडे जो गोलंदाज आहे दीपक बांबरे, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, एक अष्टपैलू असा खेळाडू जाणला जातोय, तो कमबॅक करेल का आपल्या संघासाठी, ह्यावर देखील नजर असेल. पहिला चेंडू लोअर फुलटचचा चेंडू, पंच आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर जातो चेंडू. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होत असताना 16 धावा धावफलकावर. आणि यावेळेला काय प्रॉपर टायमिंग केला जातोय. यस, थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने यावेळेला टीम मीटिंग बोलावली गेली. त्याबाबतचं कारण देखील तसंच आहे, कारण विश्वास यावेळेला मैदानामध्ये आग उभाळत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने विश्वास मैदानामध्ये आणि LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञश 11 संघासाठी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचे आतापर्यंत खेळही करतोय, एक संकटमोचक म्हणून आज मैदानामध्ये थगलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. अजून देखील येणारे 9 चेंडूमध्ये 12 धावेंची गरज आणि त्या प्रकारची रणनीती एक मनामध्ये कॅल्क्युलेशन घेऊन खेळत असताना पाहायला मिळतो. अनेक प्रकारचे आज LNCC डगआउटमध्ये खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये चालले असतील आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दोन्ही खेळाडू त्या प्रकारचा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. सुपरप्रित्या आणि चांगली सुरुवात करून देत असताना 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना की मंजिलो उन्हीं को मिलते हैं ना जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होना चाहिए. आणि हा हौसला आतापर्यंत दर्शवत असताना 2 बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हेमेश यांना आपण वैयक्तिक पाहायला गेलं तर हेमेश यांच्या बॅटमधून देखील चांगली सुरुवात करून देत असताना वैयक्तिक आतापर्यंत 6 धावेंवर खेळत असताना हेमेश पाहायला मिळतोय. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 10 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. 1 चौकारांची कुठेतरी मॅच असेल आणि हा बाउंड्री खऱ्या अर्थाने येत असताना पाहायला मिळतोय. येतोय पुन्हा एकदा स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू भेदून जातोय सीमारेखा पार. येस, थँक्यू डीजे. म्हणजे लक्ष आपण धावफलकावर पाहायला गेल्यानंतर 24 चेंडू 32 धावेंचा आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळत होता. दीप यावेळेला प्रज्वलित केलं जात आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आई एकवीरा मातेला नतमस्तक होऊन पुन्हा एकदा हितांश युगांश 11 संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं आज अंतिम दिवस हा सामन्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आज अर्नाळा नगरीमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक सुप्रसिद्ध एक चांगलं असं आयोजन, एक आठवणीत आणि स्मरणामध्ये राहणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला काय घडतंय, पहिला चेंडू आरडाओरडा होतोय, अर्थातच चुकी घडली जाते. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. येणारे 5
येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 धावेंची गरज धाव फलकावर. ज्या प्रकारची सुरुवात केली 2 फलंदाज म्हणजे खऱ्या अर्थानं थोडासा प्रेशर मध्ये होते आणि विश्वास खऱ्या अर्थानं आपण आतापर्यंत पाहतोय 7 चेंडू 17 धावेंवर आतापर्यंत खेळी करत असताना आमचे मॅन्युअल स्कोरर दर्शवतात. यावेळेला फंबल होतोय, सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होते. हाता काय येणारे 4 मध्ये 4 धावेंची गरज. LNCCच्या डगआउट मधून यावेळेला टाळ्या वाजल्या जातात, शिट्ट्या वाजल्या जातात. 2 खेळाडूंना यावेळेला प्रोत्साहित केलं जात आहे कारण लक्ष आपण मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं तर येणारे 4 चेंडूमध्ये 4 धावेंची गरज धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हटलं जातं ना की मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नाही. त्या प्रकारचे आतापर्यंत कष्ट करतायत 2 खेळाडू मैदानामध्ये. त्या प्रकारे पूर्णतः स्वतःला झोकवून देत असताना पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं आज आपल्या संघाच्या नावासाठी, आज आपल्या गावासाठी पूर्णतः आज विश्वास मेहर आणि हेमेश मेहर स्वतःला झोकवून देत असताना पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडूमध्ये 4 धावा धाव फलकावर अजून देखील लगावायच्या आहेत. रुपेशजी कदम खऱ्या अर्थानं मॅन्युअल स्कोरर आम्हाला दर्शवतात की एकीकडे 8 चेंडू 8 धावेंवर आतापर्यंत हेमेश खेळतोय, तर दुसरीकडे 8 चेंडू 18 धावेंवर एक संकटमोचक म्हणून ज्याच्या बॅटमधून खेळ येतोय तो विश्वास दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं देखील म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ना ह्याचा मात्र पत्ता लागत नसतो. अर्थातच क्रिकेट ह्या खेळाला ना भूतो ना भविष्य असा खेळ ओळखला जाणारा क्रिकेट ज्या खेळानं आज आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संपूर्णतः भारत वर्षात ज्या खेळाडूला अगदी धर्मासारखा जपला जातोय तो खेळ आज आपण अर्नाळा नगरीमध्ये पाहतोय. येणारे 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर अजून देखील लगावायचे आहेत. सामना जर का आवडला असेल प्रेक्षकांना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 32 धावेंचं आव्हान धावफलकावर होतं. आता ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते 24 चेंडू 32 धावेंचं आव्हान, आता सामना येऊन थकतोय कुठे. येणारे 2 चेंडूमध्ये 2 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. दोन्ही संघ यावेळेला स्वतःला म्हणतायत की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीनों के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत 2 खेळाडूंमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. अटॅकिंग फील्ड यावेळेला सजवली जाते कारण लक्ष अजून देखील धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघ असे आहेत. नवदीप संघ आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर नवदीप खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. नवीन खेळाडूंना खऱ्या अर्थानं चान्स दिला जातोय आज. परंतु ज्या प्रकारचा खेळ दर्शवतात, प्रोत्साहित केलं जातं 2 खेळाडूंना खऱ्या अर्थानं. दोन्ही डगआउट मधून यावेळेला आवाज येतोय आणि दोन्ही संघाचे चाहते देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. पंच विवेक पाटील थोडीशी घाई करायला सांगायची आहे. येणारे 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. यापुढील होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे टीम साई चरण विरोधामध्ये टीम साईबा यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगल धाव येईल का? आत्ता काय घडेल? पंचांचा डिसिजन काय होता? नॉट आउट होता. रिव्ह्यू घेतला गेलाय, रेफर केलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने ह्या वेळेला गरज आहे ती. भले आउट असेल नॉट आउट असेल तो नंतरचा डिसिजन आहे, परंतु यावेळेला रिव्ह्यू आहे टीमकडे, तो घेतला जातोय, त्याचा वापर केला जातोय. सिंगल धाव असेल तर मात्र येणारे 1 चेंडू 1 धावेची गरज धावफलकावर आणि सामोरा जाईल यावेळेला विश्वास मेहर. संपूर्ण प्रेक्षकांचा नजर यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर आमच्या DBN स्क्रीनवर येतात, परंतु नॉट आउटचा इशारा येतोय. अर्थात शेवटचा चेंडू 1 धावेची गरज धावफलकावर. काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु ज्या प्रकारचा सामना राहिला आहे दोन्ही संघ आतापर्यंत खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये स्वतःला झोकवून देत असताना पाहायला मिळतात. दोन्हीकडून यावेळेला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित केलं जात आहे. आपल्या कुलदैवताचं नाव घेतलं जात आहे, गणपती बाप्पा मोरया. 1 चेंडू 1 धाव विश्वास आहे आणि त्या
खेळाडूमध्ये खऱ्या अर्थानं ज्या नावाप्रमाणे खेळ दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. विश्वास आज मैदानामध्ये विश्वास दर्शवतोय. शेवटचा चेंडू एक धाव. यावेळेला महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम लक्ष्मीनारायण यज्ञेश 11 हार्डलक टीम. आपण देखील एक चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाले. टीम नेम बारोंडा माऊली संघ. चला विश्वास LNCC संघ आपलं सेलिब्रेशन थोडस बाहेर. विनंती असेल प्रेक्षकांना विनंती असेल DJ 1 मिनिट थांबवतोय. प्रेक्षकांना विनंती असेल जो बांबू आहे तो हालतोय. विनंती असेल आपण थोडस पाठी जायचं. आयोजकांना विनंती असेल आयोजक आपण जा तिथे.